बातमी कोकणातून। कोकणात दमदार पाऊस बरसलाय, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। बळीराजा शेतीच्या कामांमध्ये व्यस्त झालाय। देवरुख या ठिकाणी पावसाची दमदार हजेरी लागली। या ठिकाणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे। यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की इथला जो शेतकरी आहे तो आपल्या शेतातील कामामध्ये गुंतलेला आहे। गेले काही दिवस पावसाची प्रतीक्षा होती। इथल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, मात्र पावसाअभावी ही पेरणी सुकून जाते की काय किंवा ती करपते की काय अशी भीती निर्माण झाली होती। परंतु आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी जी पेरणी केलेली होती, जे रोप आलेलं आहे ते हिरवेगार झालेलं आहे। त्यामुळे दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी टळलेलं आहे आणि आता चांगला पाऊस गेल्या 48 तासांपासून रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा शेतीच्या कामात गुंतला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो जी पेरणी केलेली आहे ती रोपे मोठी झाल्यानंतर या ठिकाणी चिखल करण्याच्या कामाला वेग येईल आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा चिखल केल्यानंतर मुख्य जे लावणीचं काम आहे ते या ठिकाणी सुरू होईल। एकंदरीत अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे इथला बळीराजा सुखावला आहे आणि शेतीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।